आणि तो म्हणाला, हे बघ, या स्टँडर्ड प्रॅक्टिसेस मी लिहून ठेवलेल्या आहेत. बरोबर. माझ्या शेजारीच आहे, त्यांना विचारलं आणि झालं. कोण परत तिथं ते जाणार आणि डॉक्युमेंट वाचणार. शोधा, वाचा. म्हणजे काय करतो तर LLMs असतात, त्या LLMs थ्रू ऑटोमेशन करतो रिपिटेटिव्ह टास्कचं. हेच काम जर मशीन करत असेल तर आपण त्याला म्हणू लोकल AI. आणि तो विकिपीडिया असंही नाही की एकदा मी लिहून काढला आणि नंतर तो फ्रीज झाला, तसं नाही. बर. तुम्ही रोज या, त्यात करेक्शन करा तुम्हाला हवे तसे. ओके. म्हणजे जेव्हा ओपन सोर्स LLM आपल्याला मिळतात तेव्हा त्या एका विशिष्ट डेट पर्यंतच डेटा असणारे मिळतात. कसे आहात मंडळी? तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत अमय पोतनीस, ज्यांच्यासोबत गोष्टी खूप सुंदर झालेल्या आहेत. तर गप्पा काय आहेत? तर गप्पा आहे त्यांनी बनवलेल्या एक AI प्लॅटफॉर्मवरती, एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवरती, ज्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे चॅट फर्स्ट AI. आणि जे इतकं सुंदर ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे, तर त्याबद्दलच्या गप्पा काय, ते कसं वर्क करतं आणि एका न्यू कॉमर्सला, एका न्यू जॉइनरला ते किती युजफुल असू शकतं, ह्याबद्दलच्या गप्पा आपण चला ऐकू. तर कसे आहात मंडळी? गोलगप्पावरती आपण एक नवीन सब्जेक्ट घेऊन परत एकदा आलेलो आहे. तर आपल्याबरोबर आज अमेय पोतनीस हा मित्र आहे माझा. तर तो एक वेगळी कन्सेप्ट AI, तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या गोष्टी आता AI थ्रू होत आहेत. तर त्यांनी एक कंपनी किंवा एक वेगळा सब्जेक्ट किंवा वेगळं एक मॉडेल इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहे. तर अमेय, वेलकम टू गोलगप्पा. धन्यवाद. येस, आपण गप्पा मारणार आहे जे तू मॉडेल आणलेलं आहेस AI शी रिलेटेड, तर त्याच्याबद्दल. सगळ्यात पहिले तू त्या मॉडेलचं नाव सांगा आम्हाला. बाय द वे, मला असं वाटतं की आज हा विसरलाय. हो, मगाशी लक्षात होतं, एकदम विसरलंय. ओपन सोर्स प्रोजेक्ट आहे तो, AI वरचा आहे. ओके. त्याचं नाव आहे चॅट फर्स्ट AI. ओके ओके. चॅट फर्स्ट AI. चॅट फर्स्ट AI. आता चॅट फर्स्टच का? तर त्यामध्ये विकी बेस, आपलं जर नॉलेज बेस तयार केला आपण, तर त्याच्यावर क्वेश्चन आन्सर सिस्टीम मध्ये आपण बोलू शकतो का? ओके. स्मॉल ऑफिसेस साठी. तर याच्यासाठी ओपन सोर्स प्रोजेक्ट मी डेव्हलप केला. मी जस्ट तुम्हाला बॅकग्राऊंड देतो याची, म्हणजे का तयार केला आणि काय. माझ्या एका CA मित्राकडे मी गेलो होतो भेटायला. ओके. आणि त्याच्याबरोबर अशाच गप्पा मारत असताना मला एक लक्षात आलं की त्याच्याकडं त्याचे जे सबऑर्डिनेट्स आहेत ते बरेचदा काही ना काहीतरी क्वेश्चन्स घेऊन येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सर ही कंप्लायन्सची चेकलिस्ट भरली का, किंवा हे करायचं आहे का, ही फाईल कुठल्या लोकेशनला ठेवलेली आहे, किंवा हे टेम्पलेट कुठे आहेत, असे फार कॉमन क्वेश्चन्स घेऊन येत होते. ओके. मग मी त्याला म्हणलं, अरे तुझ्याकडे इतके प्रश्न येतात का कायम? तो म्हणाला, हा, बरेचदा येतात. आणि मग मी त्यांना उत्तर देतो. म्हणलं, पण हे तर रिपीट क्वेश्चन्स आहेत ना, याचं तू डॉक्युमेंटेशन बनवून ठेवू शकतोस. बरोबर. आणि मग सगळ्यांना शेअर कर, म्हणजे मग ते वाचतील आणि हे होईल, इझिली ऍक्सेस होऊ शकेल त्यांना. SOP बनव. तर मग मला त्यानं काय केलं, एक फोल्डर दाखवला. ओके. आणि त्या फोल्डरमध्ये साधारण एक 30 वर्ड डॉक्युमेंट होते. बरोबर. आणि तो म्हणाला, हे बघ, या स्टँडर्ड प्रॅक्टिसेस मी लिहून ठेवलेल्या आहेत. हे कॉमन लोकेशन्स एक बनवून ठेवलेलं आणि ते रेफर करणं अपेक्षित आहे. हा, आयडियली हे रेफर करणं अपेक्षित आहे. म्हटलं, मग प्रॉब्लेम कुठे येतो? तो म्हणला, अरे काय होतं की हे वाचलं जात नाही, त्यापेक्षा विचारणं सोपं आहे असं वाटतं. ओके. मी म्हणलं, हा, म्हणजे बरोबर पण आहे ते, कारण हल्ली आपण ड्यू डेट्स असतात आणि त्यामुळे लवकर आपल्याला ते कम्प्लीट करायला लागतं. त्यामुळे हर्डल्स कुठं शोधणार, कुठं वाचणार, यापेक्षा झटकन विचारू एक्सपिरियन्स पर्सनला. आणि मला असं वाटतं की एखादा जो पर्सन आहे, जो कंपनी चालवतोय, त्याच्याकडे एखादा समजा न्यू जॉइनर असेल, तर तो नेहमी तो सारखा प्रश्न घेऊन आला, तर त्या सारख्या प्रश्नाला त्याला उत्तर द्यावं लागत असेल, तर त्या एखाद्या कामाला थोडा वेळ जास्त जाऊ शकतो. हो, बरोबर. आणि न्यू जॉइनरना पण होतो प्रॉब्लेम तसा. आणि दुसरं कसं होतं की बरेचदा ऍक्सेसिबिलिटीचा हे असतो की माझ्या शेजारीच आहे, त्यांना विचारलं आणि झालं. परत ते डॉक्युमेंट शोधा, वाचा. म्हणजे तो प्रॉब्लेमही येतो. काही जण गैरफायदा घेतात त्याचा सारखं बाबा. त्यामुळे ह्याचा पण ड्यू डेट हॅम्पर होते आणि स्वतःची पण हॅम्पर होते. बरोबर. मग मी म्हटलं, अरे हा तर खूप कॉमन प्रॉब्लेम आहे म्हटलं, आणि
हा AI नी सॉल्व्ह होऊ शकतो. ओके. असं तो म्हणला कसं काय वगैरे. मग तिथं चॅट फर्स्ट AI ची थॉट प्रोसेस सुरू झाली खरी. की आता तुम्ही पाहिलं असेल तर AI तंत्रज्ञान हे तुमच्या मशीन पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे तुम्ही लोकली AI चालवू शकता. बरोबर. पर्यंत आलेलं आहे. मग मी त्याला म्हणलं एक काम करतो मी थोडा सर्वे करतो या गोष्टींचा, की असे तुझ्यासारखे प्रॉब्लेम किती जणांना आहेत, खरंच आहेत का असं. मग मी एक 5-6 छोट्या छोट्या ऑफिसेसमध्ये विचारलं जे माझ्या कनेक्शन मध्ये होते त्या. तर 80% लोकांचं म्हणणं पडलं की हो SOP आहेत आमच्या तयार, डॉक्युमेंटेशन आहे आमचं तयार, पण ते इफेक्टिव्हली वाचलं जात नाही कारण हल्ली ती हॅबिट पण नाही. म्हणजे आपली हॅबिट वाचन कमी झालंय फारच कमी झालं आणि आपलंही कमी झालं, आपण नाही वाचत एवढं. मी म्हणलं बरं ठीक आहे. मग एक कन्सेप्ट, मग तिथून मग चॅट फर्स्ट AI ही कन्सेप्ट जन्माला आली. पण असं म्हणून AI थ्रू सॉल्व्ह होईल हे का, असं का वाटलं, आता कसं झालं हे? हा, त्याच्या मागे माझी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, म्हणजे मी AI डेव्हलपर आहे. म्हणजे मी काय करतो तर LLMs असतात त्या LLMs थ्रू ऑटोमेशन करतो रिपिटेटिव्ह टास्कचं. आपण आपल्या ऑडियन्सला सांगू की LLM थोडंसं डिस्क्राईब केलं तर. लार्ज लँग्वेज मॉडेल ओके. LLM म्हणजे. आता लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे आपण असं समजू की बऱ्याच साऱ्या डेफिनेशन आहेत त्याच्या, पण अगदी मला भावलेली डेफिनेशन एकाने सांगितली होती. तो म्हणजे आपल्याकडं आईन्स्टाईन आणून बसवलेला आहे आणि तो उत्तरं देतोय आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची. बरोबर. ही मला आवडलेली डेफिनेशन होती. त्यांनी मस्त सांगितलेलं होतं की, आणि आता ही लोकली चालणारी LLMs आहेत. लोकली चालणारी म्हणजे तुमच्या मशीनवर चालणारी. बरोबर. जर ऑनलाईन असतील तर कसं असतं की ती ऑनलाईन कुठेतरी होस्ट केलेली असतात LLMs, आणि मग तुम्ही त्यांना प्रश्न विचारता आणि ते उत्तर देतात. आता कसं ते तुमच्याच कम्प्युटरवर एक प्रोग्राम आपण वर्ड किंवा एक्सेल जसा रन करतो तसं LLM रन करायचं आणि त्याला क्वेश्चन आन्सर्स करायचे आणि मग तो उत्तर देतो. बरोबर. त्याच्याकडं सगळा साठा ऑलरेडी प्री कंपाइल्ड असतो बराचसा. बरोबर. की ज्याच्यावरून त्याला बेसिक इंटेलिजन्स प्राप्त झालेला असतो. आणि त्याच्याकडं तुमच्या ऑफिसचा नॉलेज बेस दिला आणि त्याला जर त्या नॉलेज बेस रिलेटेड आपण प्रश्न विचारले तर तो त्याच्यावर उत्तर द्यायला लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला आठवत आहे का की आपण शाळेत असताना अनसीन पॅसेज म्हणून आपल्याला एक यायचा. बरोबर. आणि अनसीन पॅसेजवर आपल्याला एक 4 ते 5 प्रश्न असायचे. तो वरचा पॅसेज वाचा आणि 5-6 प्रश्नांची उत्तर द्या. हेच काम जर मशीन करत असेल तर आपण त्याला म्हणू लोकल AI. की त्या AI ला आपण दिलेला पॅरेग्राफ म्हणजे आपलं वर्ड डॉक्युमेंट म्हणू किंवा 1-2 पेजेस दिले आणि त्याला विचारला की हा प्रश्न आहे, आता या पेजेस वाच आणि उत्तर दे तुला जमतंय तसं. मग तो उत्तर देऊ शकतो. म्हणजे तू इंटरप्रेट कर आणि तू त्या पद्धतीने आन्सर्स दे. बरोबर. राईट. तर तिथून सुरुवात झाली. मग हा कॉमन प्रॉब्लेम आहे कळल्यानंतर मला दुसरं एक हर्डल काय होतं, म्हणजे आता कोड तर मी करू शकतो, त्यामुळे मी कोड केला त्याचा, पण तो कोड ऑनलाईन AI वापरू शकू असा केला. की ऑनलाईन AI तुम्ही वापरा, जसं की ओपन AI आहे किंवा मिसरल आहे किंवा ऑनलाईन डीपसीक आहे, ते AI वापरा. त्यांना आपण तो तुमचा एक पॅरेग्राफ पाठवू, तुमचा क्वेश्चन पाठवू आणि ते उत्तर देतील. बरोबर. पण हळूहळू डिस्कशन मधनं लक्षात आलं की अरे सिक्युरिटी कन्सर्न पण आहे याचा. बरोबर. की अरे माझा डेटा आहे ऑफिसचा, तो बाहेर कसा, आणि तो डेटा म्हणजे फुल त्याचं म्हणजे थेरॉटिकल जे काय असेल ते मॅन्युअल असणार आहे. हो. त्यामुळे बेस असणार आहे त्या कंपनीचा जो काही आहे. नक्कीच. आणि सिक्युरिटी कन्सर्न पण आहे त्याला, असंच बाहेर नाही टाकू शकत. बरं. मग त्यासाठी मग काय केलं की त्यासाठी मग त्याला ऑफलाईन मोड पण इनेबल करून दिला. ऑफलाईन मोड म्हणजे काय, तुमच्या ऑफिसमध्येच तो डेटा राहील आणि तुमच्या ऑफिसमध्येच तो उत्तर देईल. ग्रेट. मग आता ऑफलाईन मोड करत असताना कसं लक्षात आलं की याला मशीन कन्स्ट्रेंट तर आहेत. म्हणजे आत्ताचे जे LLMs आहेत, लार्ज लँग्वेज मॉडेल आहेत, ते रन करायला मिनिमम कन्फिगरेशन लागतं आपल्याला. आणि ते मिनिमम कन्फिगरेशन किती असतं तर 16 GB आपला मिनिमम रॅम असणारा चांगल्या पद्धतीचा लॅपटॉप आहे किंवा हे आहे, तर त्याच्यावर तुम्ही वर्क करू शकता. डेस्कटॉप असेल तरी त्याच्यावर वर्क करू शकता आणि मग ते रन झाल्यानंतर मग ते उत्तर देऊ शकेल तुम्हाला असं.
मग या ऍप्लिकेशनला सेटअप करताना आणि एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक मशीन 16 जीबीचं घेणं काही परवडणार नाही प्रत्येक बरोबर. ऑफिसेसला. बरोबर. त्यामुळं हे इम्प्लिमेंट करताना मी सर्व्हर क्लायंट म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक पॉवरफुल मशीन मी ऑफिसमध्ये आणून ठेवलं. मग मे बी मी मॅक मिनी घेतला तर Okay. मॅक मिनीला खूप चांगलं चालतं बरोबर. AI. नक्की. बरोबर. तर मी एक 60-70 हजारचा मॅक मिनी घेतला हम्म. आणि त्याला मी लायबिलिटी न समजता ऍसेट समजलो ओके. की हा माझं काही ना काहीतरी काम सोपं करणार आहे बरोबर. कारण त्याच्यावर लोकल एलएलएम रन होणार आहे येस. असं समजलो. तर मग त्या केसमध्ये कसं होईल की त्या मॅक मिनीवर एक विकिपीडिया माझा स्वतःचा मी तयार करीन. त्याला आपण नॉलेज बेस म्हणू ग्रेट. की तो फक्त आणि फक्त माझ्या कंपनी रिलेटेड असेल. आणि तो विकिपीडिया असंही नाही की एकदा मी लिहून काढला आणि नंतर तो फ्रीज झाला. तसं नाही. बर. तुम्ही रोज या त्यात करेक्शन करा तुम्हाला हवे तसे. 10-10 मिनिटानंतर एलएलएम जेवढं करेक्शन केलंय तेवढं वाचून परत तो रिट्रेन होईल अरे ओके. ग्रेट. असा. तर तुम्ही कंटिन्युअस तुमची जर्नी चालू ठेवा आणि हळूहळू त्या जर्नीमध्ये तुम्हाला एक पॉइंट असा येईल की साधारण 60 ते 70% रिपीट क्वेश्चन्स हे त्या चॅटबॉटमुळे मला अँसर होत आहेत किंवा माझ्या सबऑर्डिनेटना अँसर होत आहेत आणि माझ्यावरचा मेंटल स्ट्रेस बराच कमी झाला बरोबर. obviously. असा. कारण मी तेच क्वेश्चनची परत 30 उत्तरं देत नाही. मी काय करतो तो क्वेश्चन आला लगेच की म्हणतो की हा आता हे विकीत ऍड केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे ते कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट तुमच्या ऑफिसची होत राहते आणि तुमच्या ऑफिस स्पेसिफिक तो एक आपण म्हणू की विकी बेस नॉलेज बेस बनतो. म्हणजे एखादी जर इन्फॉर्मेशन नसेल त्याच्याकडं आणि जर आपण टाकली तर तो आन्सर काय देणार की बाबा हे इन्फॉर्मेशन माझ्याकडे नाहीये. हो, ते प्री कोडेड करून ठेवलंय मी की आय डोंट नो दिस. पण त्यानंतर जर तुम्ही ती इन्फॉर्मेशन विकीमध्ये टाकली तर ती 10 मिनिटानंतर ती स्कॅन होती. मग स्कॅन झाल्यानंतर आता यात कसं होतं की आपण म्हणतो ना AI किंवा LLM खूप मोठे शब्द असतात किंवा खूप हे असतात. पण तसं काही नाही. मी कार म्हणतो तेव्हा मला कारचं इंटरनल नाही बघायचं. मला कार चालवायची आहे. बरोबर. तसं मला LLMचं इंटरनल नाही बघायचंय. मला तो एका मशीनवर सेटअप करायचा आहे आणि तो वापरायचा आहे. त्यामुळे ही अडॅप्टेबिलिटी जर नॉन टेक्निकल लोकांमध्ये आली तर त्यांना त्याचा ऍडव्हान्टेज चांगला. बस त्याला फक्त एवढं लक्ष द्यावं लागेल की बाबा मला कार आहे तर ती किती सॉफ्टली मला कार चालू शकतो मी. बरोबर. येस, तेवढं त्याला एनहान्स करायचंय, बाकी काही नाही. आणि पॅरामीटर्स म्हणजे फॉर एक्झाम्पल विथ गिअर कार म्हणजे काय, विदाऊट गिअर कार म्हणजे काय, म्हणजे फरक ही ऑफलाईन LLM म्हणजे सगळा डेटा माझ्याकडे आहे. बरोबर. ऑनलाईन LLM मध्ये जाऊ शकतो. बेसिक पॅर असेल तरी ते आपण करू शकतो. असं. तर मग जेव्हा तुमच्या डोक्यात ही आली आयडिया की मला हे करायचंय तर सगळ्यात पहिलं चॅलेंज काय होतं की बाबा मला काय लर्न करायचंय किंवा एखादी गोष्ट मी अननोन आहे असं काही होतं का? अननोन तरी नव्हता कारण हा टेक्नॉलॉजी स्टॅक आणि हे सगळं नोन होता मला. येस. आणि त्यामुळे तसे अननोन नव्हते. बिझनेस अडॅप्टेशनच अननोन होतं असं म्हणू शकतो ओके. आपण. पण या प्रोजेक्टचं नेचरच मला ओपन सोर्स ठेवायचं होतं. ओके. आणि ओपन सोर्स का तर पूर्ण फ्री, पूर्ण फुकट आणि मला लोकल LLM प्रमोट करायचे होते. म्हणजे डीप सीक मुवमेंट नंतर तुम्हालाही माहिती की लोकल LLM ची लाट आली. भरपूर सारे लोकल LLM आले. बरोबर. पण ते युटिलाइज किती आणि कशा पद्धतीनं करायचे याचे पण क्वेश्चन्स आले. बरोबर आहे की लोकल LLM आहे माझ्याकडे पण त्याचं युटिलायझेशन कसं करू. मग ते युटिलायझेशन करायसाठी म्हणून मग हा म्हणू आपण एक स्टार्टर प्रोजेक्ट असू शकेल नॉन टेक्निकल लोकांसाठी. मग जी आजकालच्या म्हणजे आपण जे बाहेर बघतोय किंवा काही लोकांमध्ये जे पॅनिक लेव्हल आहे की मला AI यूज करायचं नाहीये, माझं काहीतरी डेटा लीक होऊ शकतो, तर हे म्हणजे ह्या लोकांना आपण काय गायडन्स देऊ शकतो की बाबा AI किती सेफ आहे किंवा AIचा वापर कसा करू शकता? हा, आता AI सेफ्टीवर बरेच सारे रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालू आहेत. नक्कीच. आणि आपलं कसं आहे की अजून तरी आपण इंडिया बेस AI LLM म्हणजे या क्षेत्रात अजून केलेलं नाही. बरोबर. त्यामुळे मग मी पण माझे जे मित्र आहेत ज्यांच्याकडे हा प्रोजेक्ट सेटअप करून दिला मी त्या मित्रांना काय म्हणलं की हे बघा आता मी त्यांना मिसरल नावाची एक कंपनी आहे त्याचा लोकल AI येतो तर मी त्यांना तो इन्स्टॉल करून देतो. मी त्यांना सांगतो की हे बघा हे तर मी पण डेव्हलप केलं नाहीये मिसरल, त्यामुळे याच्यावर आपण ट्रस्ट कसा ठेवायचा. बरोबर. येस, राईट. याचं एक अगदी सोपं उदाहरण काय आहे की तुमचं एका मशीनवर सेटअप झाला की त्या मशीनचं इंटरनेटच बंद करून टाका.
म्हणजे एक्सटर्नल डेटा बाहेर कसा जाईल तर 2-3 फॉर्मॅट मध्ये जाईल. क्लाउड थ्रू. एक आहे इंटरनेट, दुसरा आहे पेन ड्राईव्ह किंवा असा ड्राईव्ह कनेक्ट करून. राईट. मग मी त्यांना म्हणतो तुम्हाला जो तुमचा नेटवर्क इंजिनियर आहे त्याला फायरवॉल सेटिंग अशा पद्धतीनं करायला सांगा की हे मशीन इंटरनेटला नाहीच आहे, Yes. बरोबर. कनेक्टच नाहीये. त्यामुळे मी त्यांना हेच सांगतो की तुम्ही पूर्णपणे इंटरनेट ऑफ ठेवा, इंट्रानेट म्हणजे लॅन मध्ये तो म्हणतो चालू ठेवा. तो चालू ठेवा बरोबर. आणि तो सर्व्हर क्लायंट असल्यामुळं दुसऱ्या मशीनच्या क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करून तुम्ही चालवू शकता. बरोबर. त्यामुळे एका मशीनवर लोड आहे, बाकी मशीन अगदी मिनिमल कन्फिगरेशनची आहेत. बरोबर. ज्या मशीनवर क्रोम चालू शकतं अशा कन्फिगरेशनची आहेत आणि त्याच्यावरनं पण हे क्वेश्चन आन्सर होऊ शकतं. हा, म्हणजे पण यासाठी तो ऍज अ सर्व्हर म्हणून आपण करणार आहे त्याचं हम्म. कॉन्फिगरेशन चांगलं पाहिजे. जसं हा. कारण बरोबर किती जण ते सर्च करणार आहेत क्रोम थ्रू लॅन, बरोबर. ते पण आहे. त्यामध्ये थोडा रिसर्च मी केला की मोझिला फायरफॉक्स बनवणारी मोझिला कंपनी माहिती आहे. बरोबर. तर मोझिलाचाच एक सिंपल भाषेमध्ये आपण मोझिलाला डिस्क्राईब केलं तर पृथ्वीचा गोळा आणि त्याच्या आजूबाजूला एक आग. हा बरोबर फॉक्स आणि आग हा. टिपिकल फायरफॉक्स हा. बऱ्याच जणांना माहिती असतं. तर ती फायरफॉक्स करणारी जी कंपनी आहे त्यांचा ओपन सोर्स इनिशिएटिव्ह चालू आहे. त्यांचा ओपन सोर्स काय आहे की सीपीयू वर पण लार्ज लँग्वेज मॉडेल चांगल्या पद्धतीनं चालू शकतील. Okay. याचा तो प्रोजेक्ट आहे ओके. आणि त्या प्रोजेक्टचं नाव आहे लामा फाईल्स म्हणून. ओके. तर हे करत असताना मी याचाही थोडा विचार केला की फक्त जीपीयू फ्रेंडली LLM एक्झिक्युशन न वापरता हा. सीपीयू वर चालणारे कुठलं असा प्रोग्राम आहे का, आणि त्यात मला तो मोझिला लामा फाईल्स मिळाला. हो. त्यामुळे मी काय करतो की मोझिला लामा फाईल्स वर प्री कंपाइल्ड मिसरल AI चालवतो. त्यामुळे ते सीपीयू वर पण चांगले इफेक्ट चांगला इफेक्ट देतात. ओके. त्यामुळे हा एक विचार करायला लागला. म्हणजे हे Yes, टेक्निकल बरोबर. चॅलेंजेस होते की माझ्याकडे 16 GB रॅम आहे, माझ्याकडे 24 GB रॅम आहे आणि ते एकाच मशीनवर आहे आणि तो विंडोजचा मशीन आहे. म्हणजे फार क्लासिक लिनक्स कन्फिगरेशन नाहीये किंवा M4 नाहीये, मॅक नाहीये. तर काय करू, तर मग हे वापरा. ओके. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी की म्हणजे आता कसं आहे की आता माझं जनरेशन आहे किंवा तुमचं एक जनरेशन, त्या जनरेशन मध्ये कसं होतं की समजा त्या जनरेशनला आता बघितलं तर एआयचं यूज करतंय, ऍज अ डेव्हलपर कोणी यूज करतंय. पण काय होतंय की समजा मला एक क्वेरी येते छोटी, त्या क्वेरीचं मी एक बारीकचं मला हे लॉजिक कळत नाही, मी ते एआयवर सर्च करणार. पण माझ्या जनरेशनचं काय होतंय, मला कळत नाही ना तर मी अख्खा कोड उचलणार आणि तो तिथे पेस्ट करणार आणि मग त्याला मी विचारणार की आता उत्तर काय. तर होतं काय की मोठ्या कंपन्यांमध्ये असं केलं तर तिथे कोड लीक होऊ शकतो किंवा सिक्युरिटी पर्पज खूप गोष्टी येऊ शकतात. बरोबर. पण तुम्ही बनवलेलं जे मॉडेल आहे ते आपण इथे यूज केलं तर तिथे तो डेटा फक्त त्या कंपनीपुरतीच राहील किंवा एखादा ज्युनियर असेल त्याने असं काही केलं तर तो बाहेर जाणार नाही डेटा. तर ही गोष्ट खूप चांगली आहे असं मला वाटतं. आता थोडक्यात असं पण होऊ शकतं ना की क्रोम थ्रू त्यानं ब्राउज केलं, त्यानं कॉपी केला आणि दुसरीकडे कुठेतरी पेस्ट केला तर. हा, तसं होऊ शकतं. पण ते काय होऊ शकतं, ते आपल्या वर्ड डॉक्युमेंटला पण होऊ शकतं की मी म्हणजे ते ईमेलला nominal अटॅच करूनच हा, पाठवतो. बरोबर. म्हणजे तो सेन्स आपण म्हणू की सगळ्या एम्प्लॉईजनी वापरला पाहिजे की बरोबर. प्रायव्हसी फर्स्ट कुठला डेटा आहे हा. आणि प्रायव्हसी नसणारा कुठला डेटा डेटा आहे आहे. ओके. आणि त्या पद्धतीनं मग ते बायफर्केशन केलं पाहिजे डेटा. बरोबर. आणि हे ट्रेनिंग पण तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. ओके. नक्कीच. तर आता चॅट फर्स्ट AI आलं बरं का नाव, आता डोक्यात राहिलं. तर हे नाव का द्यावं सुचलं. हा, तर जो मागचा टॉपिक मित्राबरोबर बोलत होतो तेव्हा मी म्हटलं काय द्यावं नाव. हा. मग ड्राफ्ट फर्स्ट आधी नाव माझ्या डोक्यात आलं ओके. की ड्राफ्ट फर्स्ट AI नाव देऊ याचं. हम्म. बाय द वे हे .ai म्हणजे कुठं होस्टेड साईट किंवा हे नाहीये. हा. हे एक गिटअपचा प्रोजेक्ट आहे सिम्पल. ओके. आणि तो प्रोजेक्ट मध्ये मी इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहेत तुमच्या ऑफिसमध्ये कसं सेटअप करायचा, काय करायचं. ओके. ओके. मग म्हटलं ड्राफ्ट फर्स्ट तर बरोबर नाहीये, कारण काही इथं ड्राफ्टिंग मी करत नाहीये, क्वेश्चन आन्सर सिस्टीम आहे. बरोबर. म्हणून मग मी त्याला म्हटलं की चॅट फर्स्ट AI म्हणजे आधी तुम्ही माझ्याशी बोला ओ. आणि मला माहिती नसेल तर आमच्या सरांशी बोला. हा. ओ. म्हणून मग ते चॅट फर्स्ट AI. ओके. तर ते मॉडेल असं सांगतं का, समजा मी माझ्या ऑफिसमध्ये इन्स्टॉल केलंय, ठीक आहे, आणि एका लिमिटेशन पुरती मी ते प्रश्न विचारतोय आणि त्याने मला उत्तर दिलं
आणि एखादा प्रश्न आहे, सिम्पल एक प्रश्न आहे की जो खूप विचित्र आहे, की सर आता डब्याची वेळ झाली, मला डबा खायला जायचं तर मी जाऊ का? रिपीटेड क्वेश्चन असू शकतो. हो नक्की. तर तो प्रश्न मी विचारायला गेलो तर त्याने मला उत्तर दिलं पाहिजे की हा प्रश्न तू नाही विचारू शकत, तू हा जाऊन सरांनाच विचार. हा असं आहे का त्याच्यामध्ये? इट इज आउट ऑफ स्कोप. हो आहे. म्हणजे कसं असतं, आपण AI म्हणजे LLM ज्याला हम्म. म्हणतो, त्यांचं कसं असतं की त्यांचं वे ऑफ वर्किंग आपण सेट करू शकतो, कसे ते वागणार बरोबर. LLM. तर त्यामध्ये बरेच सारे आपल्याला प्री इन्स्ट्रक्शन सेट करता येतात. ओके. प्री इन्स्ट्रक्शन म्हणजे कसे हम्म. की आम्ही दिलेल्याच पॅरेग्राफ मध्ये उत्तर शोधा, ते नसेल उत्तर तर सांगा आय डोंट नो, किंवा हम्म. एक्स मेसेज सेट करा ओके. आय डोंट नो. मग ते तसं केलं असेल तर मी डबा खायला जाऊ का म्हटल्यावर मग तो म्हणतो आय डोंट नो. ओके. असं हा. त्यामुळे तर म्हणजे असंच आहे की म्हणजे आज टू युअर बॉस, आय डोंट नो, आज टू युअर बॉस. पण म्हणजे ही गोष्ट कशी माहिती का, एकदम म्हणजे खूप छान गोष्ट आहे. LLM म्हणजे कसं की एखादे वडील किंवा एखादी आई एखाद्या लहान बाळा जसं लहानाचं मोठं करते, तसंच एखादा LLM ला आपण तसंच मोठं करतो, थोडं एनहान्स करत जातो. पहिले त्याला चालायला शिकवतो. बरे बघ ठीक आहे, आता एवढं चालायला तू शिकलाय, मग आता तू एक काम करतो, आता पाणी म्हणजे लहान बाळाला पाणी देत नाही, पण नंतर मग थोडंसं मोठं की त्याला पाणी देतो आपण. तसंच LLM पण तसंच काम करतोय. हो काइंड ऑफ. पण LLMचा कसा आहे, तो कंटिन्युअस लर्न नाही करत आहे. ओके. म्हणजे LLMचा तो एक ड्रॉबॅक आहे आत्ताच्या LLMचा म्हणून. ओके. ओके. म्हणजे जेव्हा ओपन सोर्स LLM आपल्याला मिळतात, तेव्हा त्या एका विशिष्ट डेट पर्यंतच डेटा असणारे मिळतात. आणि त्यासाठीच म्हणून मग ही जी सिस्टीम बनवली आहे ना मी, ती क्लासिक रॅग म्हणतो आपण, RAG, म्हणजे ओके. रिट्रीव्हल ऑग्युमेंटेड जनरेशन. आता हे कन्सेप्च्युअली फार अवघड वाटतं, पण तसं नसतं ते. जसं मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं की रॅगची सिम्पल डेफिनेशन सांगायची झाली तर मी काय सांगेन की आपल्याला तो अनसीन पॅसेज होता, तो रॅग होता. बरोबर. फक्त तिथं ह्युमन सॉल्व्ह करायचे, बरोबर. इथं मशीन Machine सॉल्व्ह solve. करते बरोबर आहे. असं. त्यामुळे मग ती इन्फॉर्मेशन जी असती ना, ती इन्फॉर्मेशन त्याच्याकडे नसती, Yes. आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला ती द्यायला लागते. द्यायला लागतं. हम्म. राईट. आता या प्रश्नावरच आणि एक मी ऍड ऑन करतो की बरेचदा काय होतं माहितीये का, AI ला अशा पद्धतीनं बघितलं जातं की मी AI सेटअप केलाय, म्हणजे एक मॅजिक सेटअप केला, आता ऑल डन. बरोबर, की आता AIच बघून घेईल, मला काही बघायचं नाही. बरोबर. ओके. असं. म्हणजे इव्हन माझ्या काही प्रोजेक्टमध्ये पण मला असं होतं की क्लायंटला समजावून द्यायला लागतं की अरे नाही, आपल्याला इथं ट्रेनिंग त्याला द्यायला लागणार आहे जसं तुम्ही एम्प्लॉईजना ट्रेनिंग देता. राईट. म्हणजे आता मी चॅट फर्स्ट AI एके ठिकाणी टाकलं आणि त्यानंतर मग माझी एक विकी स्टँडर्ड बनवून ठेवली. पण ती विकी तशीच्या तशीच कायम चालू राहील का, तर नाही. नाही. त्याच्यातही इम्प्रुव्हमेंट लागतील, विकीमध्ये इम्प्रुव्हमेंट लागतील. बरोबर. लोकांचा जो पॅटर्न आहे विचारायचा, त्यामध्येही आपोआप इम्प्रुव्हमेंट होत असते. बरोबर. म्हणजे आपण आपलंच उदाहरण घेऊया. प्रॉम्प्ट आधी आपण कसे टाकायचो आणि आता कसं. एक्झॅक्टली. बरोबर. प्रॉम्प्ट 1 वर्षापूर्वी मी जो टाकायचो, त्यात बरेचसे माझ्या डोक्यातले अझम्पशन असायचे बरोबर. की त्याला तर हे कळूनच जाईल. हा, असं. राईट. आणि हळूहळू लक्षात यायला लागलं की अरे ते मनात आहे ते त्याला नाही कळत. बरोबर आहे. ते तिथं टाईप एक्सप्लेनेटरी आपल्याला करायलाच लागतं. बरोबर. हे दे, हे दे, हे दे. आणि त्याला जेवढी तुम्ही माहिती द्याल ना, तेवढा तो तज्ञ चांगला बनतो. बरोबर. येस, नक्कीच. म्हणजे मी एक थोडंसं उदाहरण सांगेल याच्याबद्दलचं, की एखादा स्टॉक आहे, म्हणजे शेअर मार्केट मधला एखादा स्टॉक आहे, तो मी पर्टिक्युलर स्टॉकचं नाव टाकलं आणि सांगितलं की याचा फ्युचर स्कोप काय राहू शकतो, तो उत्तर त्याचं नीट नाही देत की मला नाही माहिती, मी कसं सांगू की फ्युचरमध्ये कसा हा परफॉर्म करेल. पण समजा इन केस मी त्याला सांगितलं की मागच्या 10 वर्षामध्ये याचा जो रिटर्न्स होते ते इतके चांगले होते, याच्यामध्ये नवीन काय होतंय, नवीन काय काय बदलाव होत आहे या शेअरमध्ये, नवीन कोणती डायरेक्टर बॉडी आता अपॉइंट झाली आहे, तर तेव्हा तो चांगलं उत्तर देतो की मला असं वाटतं की हे 5 ते 10 वर्षामध्ये हा इतके पर्सेंट रिटर्न देऊ शकतो, कारण मागच्या 10 वर्षात 15% रिटर्न दिले. तो फंडामेंटल्स चेक करतो. करू शकतो. नक्कीच नक्कीच. Yes. आणि ही एक वेगळी ब्रँच आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. म्हणजे यामध्ये कसं होतं की नॉट नेसेसरी AI फक्त शिकतोय, विचारणारा पण शिकत असतो. बरोबर. आणि विचारणारा शिकत असतो म्हणून मी माझ्या काही मित्रांना सांगतो, म्हणजे जे टेक्नॉलॉजीमध्ये नाही आहेत पण त्यांचे छोटे छोटे ऑफिसेस आहेत, त्यांना मी काय म्हणतो की AI आज तुम्ही जर इन्स्टॉल केला तर त्याचे रिझल्ट कदाचित येणार नाहीत, पण ओव्हर द टाइम तुमच्या ऑफिसची विकी आणि तुमच्या ऑफिसची लोक ही दोघं इतकी सिंक होतील बरोबर की तुम्हाला फार कमीत कमी प्रश्न येतील. Yes. असं. आणि हे
इटरेटिव्ह प्रोसेस आहे. येस. म्हणजे ही मॅजिक बुलेट ओव्हर द पिरियड Yes. होणारी आणि गोष्ट आहे. इतकं लगेच इतकं अगदी- छान ना, म्हणजे ते इतकं छान आहे की समजा मी त्याला एखाद्या कंपनीचा डेटा दिला आणि सांगितलं कंपनीची इन्फॉर्मेशन मला काढून दे, म्हणजे या कंपनीचं व्हॅल्युएशन काढून दे मला, तो शेवट एकदम छान सांगतो डिस्क्रिप्शन मध्ये, तू कंपनी घ्यायचा विचार तर नाही करत आहे ना प्रणव. हा म्हणजे Okay. असं उत्तर दिल्यानंतर मग आपल्याला थोडीशी क्युरियोसिटी वाढते की अरे हा, आता मी पुढचा प्रश्न आहे की साधारण कशी विकत घेऊ शकतो मी. बरोबर. म्हणजे आपल्याला तो काहीतरी क्लिक देतो की बघ तू असंही विचार करू शकतो. त्यामुळे जेवढं अर्थ यायला हम्म. तेवढा आपल्याला जास्त वेळ मिळेल. बरोबर आहे. Right. म्हणजे त्यात फाईन ट्यून करायला, रिफाईन करायला गोष्टी राईट. असं. येस. मग अजून काय सांगू शकतो आणि चॅट फर्स्ट साठी चॅट फर्स्ट साठी लोकांसाठी आपण म्हणजे कसं आहे हा प्लॅटफॉर्म आपण युज करून लोकांनी विकी चॅट फर्स्टचा कशा पद्धतीनं युज करू शकतो हे आपण प्रेक्षकांना सांगूया. हम्म. हो, नक्कीच नक्कीच. आता हा जो प्लॅटफॉर्म आहे, प्लॅटफॉर्म एज इन कसं आहे की सेट ऑफ प्रोग्राम्स आहेत हम्म. असं म्हणून, आणि याला थोडी बॅकग्राऊंड इन्स्टॉलेशनची का लागते, कारण आपल्याला एक विकी बेस सॉफ्टवेअर येतं हम्म. जे ओपन सोर्स आहे. आता तुम्हाला एक ओपन सोर्सची गंमत सांगतो की ओपन सोर्स म्हणजे काय असतं प्रोजेक्ट, की त्या प्रोजेक्टचा सोर्स कोड ओपन असतो हम्म. आणि त्यात कोणी कसंही मॉडिफाय करू शकतं. करू शकतो. ओके. आता हे चॅट फर्स्ट AI हा रॅपर आहे, आणि कशावरचा रॅपर आहे तर विकीवरचा रॅपर आहे. बरोबर. बरोबर. पण तो विकीचा जो इटसेल्फ जो प्रोजेक्ट आहे तो ओपन सोर्स प्रोजेक्ट आहे. तो कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट होणारा प्रोजेक्ट बरोबर. असा. तो प्रोजेक्ट वापरतो तो डेटाबेस पोस्टग्रेस नावाचा, हम्म. तो ओपन सोर्स प्रोजेक्ट आहे. बरोबर. ते दोन्ही मिळून ज्या AI ला किंवा ज्या LLM ला म्हणू आपण क्वेश्चन आन्सर करतो, मिसरल तो ओपन सोर्स आहे. आणि चॅट फर्स्ट AI याचा रॅपर म्हणजे जे चॅट ऍप्लिकेशन आहे बरोबर. ते ओपन सोर्स आहे. बरोबर. आता ओपन सोर्स कम्युनिटीचा मेजर प्लस काय असतो की डेव्हलपरच्या परवानगीशिवाय कोणीही कधीही कुठेही वापरू शकतात ते. हम्म. म्हणजे आता चॅट फर्स्ट AI किती जण वापरतात याचा जर तुम्ही मला प्रश्न विचारला, मलाही उत्तर नाही माहिती, बरोबर आहे. कारण मी तो ओपन करून ठेवलाय. येस. कोणी इन्स्टॉल करा, वापरायला. म्हणजे बरोबर आहे, कारण की उद्या मी गोलगप्पा साठी युज केलं आणि गोलगप्पा नाव टाकलं वरती, तर गोलगप्पा मध्ये झालेल्या गोष्टी रिपीटेटिव्ह कोणी ऐकू शकतं. म्हणजे हा एखादा प्रश्न पडला की अरे ते कोणीतरी तुमच्याकडे आले होते, ते नेमकं काय सांगितलं त्यांनी, हे पण सांगू शकतो. हो, नक्की नक्की. म्हणजे आता थोडक्यात आता लोकांना आता हे ओपन सोर्स म्हणतो तर लोकांना अप्रोच करायचं असेल चॅट फर्स्ट मध्ये, तर ते कसे बघू शकतील किंवा कसे डाउनलोड करू शकतील? आता हल्लीच्या प्रोजेक्टचं नेचर सांगतो मी तुम्हाला. ओपन सोर्स प्रोजेक्ट हल्ली काय झालंय, आपल्याला टेक्नॉलॉजी बरीच ऍक्सेसिबल आणि इझी झाली, बरोबर. त्यामुळे कुठलाही ओपन सोर्स प्रोजेक्ट कोणी करत असताना काही विचार करून ते मार्केटमध्ये ओपन करतात प्रोजेक्टला. येस. मग त्यातला एक विचार काय आहे, कम्युनिटी बिल्डिंग, बरोबर. आणि कम्युनिटी बिल्डिंगसाठी आपल्याला चॅट फर्स्ट AI मध्येच डिस्कॉर्ड नावाचा एक स्वतः प्लॅटफॉर्म आहे, येस. की ज्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला एक कम्युनिटी असते जी पूर्ण कम्युनिटी असते आणि ते गिव्ह अँड टेक असतं, Yes. क्वेश्चन आन्सर असतात. तर चॅट फर्स्ट AI पण तिथे रजिस्टर्ड आहे. ओके. म्हणजे मला आता इन्स्ट्रक्शन्स तर आहेच बुक, पण परत ते कोण वाचणार? येस. म्हणजे एक सिंपल गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीला कचोरी आवडते, ओके, आणि त्यांनी सांगितलं की कचोरी कोणाकोणाला आवडते, त्याची एक कम्युनिटी आहे की बघ अरे इथे पण चांगली कचोरी मिळते बरं का. बरोबर बरोबर. सिंपल. आणि ती कम्युनिटी कोणाची आहे, कचोरी बनवणाऱ्यांची पण आहे आणि खाणाऱ्यांची पण आहे. असं आहे. बरोबर. त्यामुळे तो मेजर प्लस येतो राईट. की तिथं फक्त एकटा मीच डेव्हलपर नसतो, बरोबर आहे. मीच उत्तर देणारा नसतो. बरोबर. तुम्ही तुमच्या इथं चॅट फर्स्ट AI जर इन्स्टॉल करत असाल आणि कुठली एरर आली तर तुम्ही ती एरर डिस्कॉर्डला जॉईन होऊन तिथे टाकू शकता. शकतो. असं आहे. मग जुना जो युजर असतो ज्याला ती एरर आलेली असेल तर अरे हे असं कर, सेटिंग Yes. राईट राईट राईट. किंवा एखादा डेव्हलपर असतो तो त्याच्या स्पेअर टाइम मध्ये उत्तर देऊ शकतो, हे असं कर, बरोबर. होऊ शकतं. राईट. त्यामुळे ओपन सोर्स प्रोजेक्ट जे असतात त्याच्या साधारण 2-3 ठोकताळे हल्ली वापरलेलेच जातात. एक Yes. तर सोर्स कोड ओपन हवा ऑब्व्हियसली, दुसरं म्हणजे प्रॉपर लायसन्सिंग हवं. म्हणजे माझा GNU मध्ये आहे, म्हणजे जनरल पब्लिक युसेज लायसन्स आहे, कोणी वापरू शकतं. आणि तिसरं म्हणजे तुमची स्ट्रॉंग कम्युनिटी बिल्डिंगची एखादा प्लॅटफॉर्म हवा. ओके. तर आपण डिस्कॉर्डला रजिस्टर्ड आहे येस. आणि त्याची लिंक कुठे मिळते तुम्हाला, तर गिटहब पेजवर जर तुम्ही गेलात, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकायला लिंक देईन ओके. गिटहबची, तर तिथं बटनच येतं डिस्कॉर्डचं, त्याला तुम्ही जॉईन झालात की तुम्ही लगेच येस. म्हणजे तुम्हाला कधी ही गोष्ट बघायची असेल तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करावं लागेल.
म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघू शकाल आणि मग डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळणार. हो. आधी सबस्क्राईब करायला लागेल मग हा, म्हणजे आता हे लिंक मिळाली की कोणीही त्याच्यात ऍक्सेस करून आपल्या सर्व्हरमध्ये त्यानं ती डाउनलोड करून तिथून इंट्रा लिंक थ्रू ते युज करू शकतात. हो. म्हणजे बरोबर. इन्स्टॉलेशन कसं असतं की चॅट फर्स्ट AI हा प्लॅटफॉर्मचं इन्स्टॉलेशन आणि त्याला लागणाऱ्या डिपेंडन्सी यांचं इन्स्टॉलेशन एक डॉकर नावाचं टूल आहे. येस. की डॉकर काय करतं, तुम्हाला मिनिमम कमांड्स मध्ये सेटअप करून देतं ओके. गोष्टींचा. हम्म. तर त्या टूलचा वापर मी यासाठी केलेला आहे की साधारण 4-5 कंपोनंट आहेत माझ्याकडं आणि ते मला इतकं टेक्नॉलॉजीमध्ये पडायचं नाहीये. मला असं काहीतरी इझी 2 कमांड्स आहेत. मग त्याच 2 कमांड म्हणजे डॉकर आहेत. ओके. तुम्हाला डॉकर इन्स्टॉल करायला लागेल. ओके. चॅट फर्स्ट AI ची एक डॉकर फाईल कॉपी करायला लागेल आणि हे सगळे इन्स्ट्रक्शन मी तिथं लिहून ठेवलेले आहेत. येस. ओके. आणि त्यानंतर ती डॉकर कमांड टाकली की तो आपोआप ते चॅट फर्स्ट AIचं लेटेस्ट व्हर्जन घेऊन येणार, विकीचं लेटेस्ट व्हर्जन घेऊन येणार, अरे त्या पोस्टग्रेस सर्व्हरचं लेटेस्ट व्हर्जन घेऊन येणार आणि त्यानंतर ते बंडल अप करून तुम्हाला डायरेक्टली एक URL देणार. येस. म्हणजे मला असं वाटतं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे याच्यातनं एक छान एक कम्युनिटी बिल्ड होऊ शकते अजून एक प्रकारची. हो. म्हणजे कशी की चॅट फर्स्ट विथ गोलगप्पा. ओके. म्हणजे कसं की तुम्ही ज्या लोकांना याच्यात क्युरियोसिटी की बाबा हा हे नेमकं कसं चालतं कसं चालतं. किंवा एखाद्या लिंक बघितली पण आणि लिंक बघितलं पण नाही कळलं की नाही समजत आहे मला नेमकं डॉकर काय आहे, नाही माहिती मला बरोबर. कसं इन्स्टॉल करायचं नाही माहिती मला. बरोबर. तेव्हा तुम्ही गोलगप्पाला मेल करू शकता. बरोबर. आपण सरांसोबत डिस्कस करू. नक्कीच. आणि म्हणजे- मेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण ईमेल आयडी टाकलेलंच आहे. त्यामुळे तो तुम्ही बघू शकता. बघू शकता. नक्कीच. तर व्ह्युअर्सना खरंच एक खूप छान कन्सेप्ट मिळालेली आहे की विकिपीडिया मधून एक छोट्या एंटरप्रेनरला किंवा मोठ्या बिग कंपन्यांना पण ह्याचा खूप उपयोग होणार आहे की इटरेशन जास्त असतं. लोकांना नवीन एम्प्लॉईज पेरोलवरती येतात. त्या ट्रेनिंग हा एक खूप हेक्टिक जॉब असतो Yes. actually. आणि- त्याच्यामध्ये डेडिकेटेड लोक पण बरेच एक्सपिरियन्स लोक इन्व्हॉल्व असतात. येस. मग हे ह्या प्लॅटफॉर्म थ्रू किती खूप इझी होऊ शकतं. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरांचं खूप कौतुक करण्यासारखं आहे की असे खूप कमी लोक असतात की म्हणजे बरेच जण ऍज अ बरेच डेव्हलपर ओपन सोर्स ठेवता एखादा प्रोजेक्ट. पण कसं असतं की कुठेतरी वाटतं हा माझा प्रोजेक्ट कोणी सोडणार तर नाही ना, हा प्रोजेक्ट कोणाला मिळाला तर त्याच्याकडे पैसे असतील तर तुला मोठं करून देईल. बरोबर. तर ते तुमचं कौतुक करण्यासारखं आहे की तुम्ही त्याला मोठं केलंय म्हणजे तुम्ही लोकांसाठी ते आणलंय. ते शेवटी ओपन सोर्सची पॉवर काय आहे माहितीये का, की ओपन सोर्स प्रोजेक्टमध्ये मी एकटाच कंट्रीब्युटर राहत नाही. त्यामुळं बऱ्याच लोकांकडे आयडियाज असतात आणि हा मी म्हणजे काइंड ऑफ हॉबी प्रोजेक्ट म्हणून करतो. त्यामुळे जर मी माझ्या कामांमध्ये वेगळं झालो किंवा जर बिझी झालो तर मी इथं कंट्रीब्युशन तेवढा बरोबर. इफेक्टिव्हली देऊ शकलो नाही. बरोबर. पण बाकी त्याच्यावर टॉपअप करून त्यांना हवी तसे मॉडेल पण होऊ शकतात झालेले. त्यामुळं ओपन सोर्स कम्युनिटीचा तो एक फायदा आहे. येस. सोर्स इज युअर्स. ग्रेट. मस्त गप्पा झाल्या. बोललेलं आहे. खरंच तर छान माहिती मिळाली. थँक्यू. तर ह्या प्लॅटफॉर्मवर आपण आज रजा घेतोय. अजून म्हणजे हे थांबलेलं नाही, टू बी कंटिन्यू Continue आहे. आहे. खूप अजून आपण एपिसोड करू. मला असं वाटतं जसं की तुम्ही हे एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म तयार केलंय तसे अजून काही गोष्टींवर अजून छान पॉडकास्ट होऊ होऊ शकतात. हो आणि काही करत पण असाल तुम्ही नक्की. जे आता तुम्ही सांगणार नाही पण ते आपण पुढच्या पॉडकास्ट मध्ये आपण डिस्क्लोज करू. करू. हो चालेल. Yes. बरोबर. तर तुमच्या पुढच्या कामासाठी तुम्हाला गोलगप्पाकडून शुभेच्छा. शुभेच्छा. All the तर best. इथे आपण थांबतोय. Yes. थँक्यू. Thank you.